नाना नाना बाहेर या बाहेर. डुबी आजी आत्या पोपट समदे समदे बाहेर या लवकर या. मम्मी ए मम्मी कुठे लवकर ये बाहेर. अरे या ना लवकर. मला ना तुमच्या पोराचे कारनामे तुमच्या मोर मांडायचे. आले सगळे. हो काय झालंय? मिथून काहून असं बोलायला? मला काय माहिती, मी बी तुझ्या सोबत आताच होतो ना. तुम्हाला तर कधी काही माहितीच नसतंय ना. काय रे मिथून, कशाला बोलवलं समद्यांना? नाना डुबी आजी माफ करा गड्या, पण मी ना आज तुम्हाला लई मोठी गोष्ट बोलणार आहे. अरे काय बोलायचं सांग ना. सांगतो नाना सांगतो ना. ती फक्त पचवायची ताकद ठेवा, पचवायची ताकद ठेवा. रे महा दाजी नाना, ते पत्रिकेवरच बॅनरवरच मॅटर आहे ना, आपल्याला बदलावं लागणार आहे आता. अरे पण कांबून थांबून थांबून. अरे हो, आपण ज्याला इंग्लंडचा मसाले किंग समजतो ना, अरे तो मसाले किंग बिंग नाहीये, टॅक्सी ड्रायव्हर आहे, टॅक्सी ड्रायव्हर. ड्रायव्हर आहे. आता तुमचा विश्वास बसत असेल ना मायावर. कसा बसीन आजी, कसा बसीन? मास्तर ते कार्डचा फोटो दाखवा दाखवा. हा बिट्टे पाय पाय दिसला का? या पा नाना दिसतोय का चेहरा? आत्या पाय जरा दिसला का? हा टॅक्सी टॅक्सी चालवतो यो इंग्लंडला भाड्याची. मम्मी पाय तो आज जावई. हे रे पोपट बघ जरा. पाय आजे दिसतोय का? हा परवाना टॅक्सी चालवायचा. मला वाटलं नव्हतं मदन असा करेल राव. हो मास्तर काय आहे सांगा जरा. हो, मदन हा इंग्लंड मध्ये टॅक्सी चालवतो. हा ऐकलं का आजी? म्हणलं होतं ना दाजी, कुथून कुथून हानीत असतं येतून. काय रे मदन? यो मदन यो कायला बोलील आता? हा कायला बोलील आता? राजकुमारीच बोलल. हा तीच सांगाल आता स्वतः. मास्तर राजकुमारीला घेऊन या. हो अरे का काय? अगं कळू तर दिना. हिंगा असं. मास्तर विचारा प्रश्न. हा मारिया,
इज मदन टॅक्सी ड्रायव्हर इन इंग्लंड? Yes, he's nice taxi driver. काय म्हणाल्या? काय म्हणाल्या राजकुमारी? सांगा सांगा सगळ्यांना. मदन हा एक टॅक्सी ड्रायव्हर आहे इंग्लंडमध्ये, उत्तम टॅक्सी ड्रायव्हर. तिथून काय म्हणले रे राजकुमारीजी? अरे हेच की ओ मदन टॅक्सी ड्रायव्हर आहे, टॅक्सी ड्रायव्हर मामुली. काय? आणि मग पाहिला का तुमचा इंग्लंडचा मसाला किंग? मधल्या अरे काय आहे? खोटं बोलला आमच्या संग. बघा बघा, माझ्या पुरीचे दागिने नेऊन इंग्लंड गाठलं आणि तिथं काय तर म्हणे टॅक्सी चालवली. म्हणजे खोटं नाटं बोलून फसवलंच ना आम्हाला. बाई 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 बाई, काय समजत होते आणि काय झालंय माय? जगावर विश्वास ठेवायचा का नाही आता? मधन्या काय हे? अरे तू यात मी ह्यांना बघत होती आणि तू खोटेपणा केला आमच्याशी. अरे हे सगळं ऐकण्यापाशी थिरीत डुबून मेलेलं बरं. आपलीच पोरं आपल्याला फसवते तेव्हा काय बोलायचं? आजी ऐकून तरी घे ना मग. अरे आता काय ऐकायचं बाकी आहे? अरे नाना बोलू द्या, अरे बोलू द्या ह्याला. अरे कधीच्या 90 थापा सोडून आज खरं बोलणार आहे गड्या. दाजी बोला, तुम्ही बोला. दाजी बोला. नाही इकडून मी लंडनला गेलो तेव्हा मायापाशी काय होतं सांगा ना? काहीच नव्हतं. अरे काही नव्हतं तर आम्हाला खरं सांगायचं होतं ना. हा? आम्ही काय बोलला असतो का तुला? हा? पण तो आमचा हे केला ना, ते आपले हे विश्वासघात. अहो विश्वासघात नाही केला ना, माझं समजून तर घ्या. तिकडं मी कसा राहिलोय माझं मला माहिती. मोलमजुरी करून पोट भरीत होतो. मोलमजुरी करता करता टॅक्सीचा परवाना काढला. टॅक्सीतनं जे पैसे मिळायचे त्यातनं एक वेळचं जेवण करायचो. एकदा रस्त्याने जात असताना इंग्लंडची राणीची गाडी बंद पडली होती. त्यांनी हात दाखविला. त्याच दरम्यान आमचं बोलणं झालं. राणी म्हटल्या कीप इट अप मदन. म्हटलं आपल्यात सुद्धा काहीतरी ताकद आहे करून दाखवण्याची. उरलेले जे पैसे होते त्यातनं छोटा बिझनेस टाकीला. आता तो बिझनेस एवढा मोठा झालाय की त्यात इंग्लंडची राणी बी लक्ष टाकी ती. यो मास्तर, या मास्तरने राजकुमारीला विचारलं की मी टॅक्सी चालवित होतो का? होय मी टॅक्सी चालवित होतो. मी आता म्हणतो मी टॅक्सी चालवितो कारण त्या टॅक्सी चालवण्यात ना हे समजा मी करू शकलोय. हे विचारलं नव्हतं मी. अरे मग विचारायचं ना. का नाही विचारलं? मागाशी बोलले, आता सगळे बोलले मला. जीवाला किती त्रास झाला असन. तो मास्तर लई शँटिंग मारायला बरं का. मम्मीला सांगून ह्याची बदलीच करतो, गावातूनच बाहेर काढतो याला. ए मस्तरड्या, माग बी तू पत्राचा घोळ घातला होता आणि अजून बी तुझी हौस सरली नाही. चल निघ इथून. आणि पुन्हा कधी आलास ना तर वल्या बांबूनी फोडून काढीन. नाही 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 विचारत आता. विचारायचं, निघायचं. मया सोन्यासारख्या लेकरावर शंका घेतली. चल निघ. हो
मिथून, तुला बी अक्कल नाही? माग आणि तू आईनं राजकुमारीवर शंका घेतली होती आणि आता माझ्या लेकरावर. आणि पुण्यांदा असं काही केलं ना तर गाठ मायाशी आहे. दाद्या, अरे बाहेर बोलायच्या आधी मला बोलायचं असतं ना. त्यांनी लय कष्ट घेतलेत आणि तुझ्या ह्या अशा बोलण्या पायी त्यांच्या कामाला काही किंमतच राहिली नाही. साधं गावातल्या गावात जरी दुकान टाकायचं म्हणलं ना तर 17 भानगडी कराव्या लागतात. आणि ह्यांनी तर इंग्लंडला जाऊन बिझनेस उभा केलाय. म्हणजे किती काय काय केलं असं, याचा विचार न केलेलाच बरा. अगं विचार करू बी शकत नाहीत काजू. तिकडे एक वेळ जेवायचो का म्हणून, पुढे माग आपल्या समजा नाही तर पोट भरता यावं म्हणून. तुम्ही कुणी मा विचार केला नाही. नाही तुमच्यातलं कुणी आलं नाही, माझ्या खांद्यावर हात टाकला नाही आणि म्हटलं नाही मदन आमचा तुझ्यावर विश्वास आहे. अहो ते किती बोललं ना तरी मलाच त्रास होणार आहे. आणि त्रास जवळपर्यंत कमी होत नाही ना तोपर्यंत माझ्या नरडी खाली घास जाणार नाही आणि मी खाणार बी नाही. Gopu, what happened? Maria, actual Mithun create misunderstanding about Mangal's marriage. So he is sad and trying to sort out the problem. Oh, it happens. I can understand. अगं अजून कसं नाही आला तो? ऐकतच नाहीये ते. अरे मदनला बोलवा ना, दुपारपासून एक घास खाल्ला नाही पोरानं. नाना राग धरून बसलेत, ऐकूनच नाही राहिले. गोप्या, अरे तू बोल ना त्याच्या संग, तू ऐकलती. बघतो मावशी. मदन, चल ना जेवायला, भारतात कळले सगळे. अरे असं सहजासहजी गेलो होतं, त्यांना पटणार नाही, माझ्या मनाला लागले म्हणून. अरे पण नाना डुबी आजी बी जेवायची राहिली. जेवतीन जरा थोडा कळ काढ की. तू जेवला का? अरे मी बी नाही जेवलो. काय जेवायला? काय 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 माहिती, पण तू चल की. थांब थोडं. बस बस बस. आजी तुम्ही बोलवा ना त्यांना, म्हणजे ते ऐकते. बर बघते. लोकांना अकला नाही माझ्या लेकाला बोलायच्या. तो जीवाला त्रास करून घ्यायलाय, आता मीच बघते. मदन चाल की जेवायला. लेकरा लय मनाला लावून घेऊ नको. मला माहितीये तू कधी खोटं बोलणार नाही. चाल ना जेवायला. तू आणि जेवला ना
तर मी बी उपाशी राहील. आजी चल ना मग. माशानं लेकरू. अहो ऐका ना, मा जरा चुकलंच. मी तुमचं ऐकायला पाहिजे होतं, पण काय करू, जरा विश्वासच डळमळला त्या वेळेला. पण खरं सांगते, आज जर तुम्ही जे काय केलं ना आमच्यासाठी, त्याची खरंच जाणीव आहे हो मला. आणि ते मम्मी सारखं म्हणत असते ना की माझे दागिने घेऊन तुम्ही इंग्लंडला गेले, पण खरं सांगायचं झालं ना तर त्या दागिन्यांपेक्षा जादा सुख तुम्ही मला दिलंय. त्यामुळे आता पुन्हा वाईट नका ना वाटून घेऊ. पाहिजे तर मिथून दादा मम्मीकडून मी माफी मागते तुमची. हे हरीन, तू कायला माफी मागती? अगं काळजानं काळजाची माफी मागायची असते का? तुमचं आपलं काहीतरी. चला जेवायला. बस द्या वाढती तिला, द्या वाढती. जेव आता पोटभर. हा ए मदन, अरे आम्ही मडात डोक्याचे माणसं, आम्हाला काय कळत? तू एवढा ताण नको घे जाऊ बरं. नाही ना तसं काही नाही. नाही तसं काही असलं ना तरी मनावर घ्यायचं नाही. आता मी माझ्या भावाला माझ्या हातानं खाऊ घालली. हा घास. ए आजी, अगं ते काय म्हणायचे आमच्या वेळेला तू? पोपट्याचा. हा नाही, हा घास भावड्याचा. ए पोपट्या, ते आपलं ह्याचं काय झालं रे? ते हे पत्रिकेचं काय झालं? कधी मिळणार आहे? सकाळी देतो म्हणला ना नाना. अहो आपले काय मग फोनवर होते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. बरं 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 बरं. मदन, तू आणि काजू जातो ना उद्या गावात पत्रिका वाटायला? मिथून, तू काय हाला उभा आहे? बस या. मिथून, अरे बाईस ना. काजू, अगं वाढ त्याला. राजकुमार जेवल्या ना? हा ना मोगच जेवल्या. बाकीच्याला बोलून घ्या, समजे संगत जेवू. हा तुम्ही तरी काय नंतर बसा. त्या काजू आवाज दे सगळ्याला. बरं आत्तू, दादांना वाढा ना. बरं वाढते. हायला लयच भारी झालं राव.
टॅक्सी ड्रायव्हर ते इंग्लंडचा मसाला किंग हे थाप एवढ्या सहजासहजी पचेल असं वाटलं नव्हतं गड्या. पण मदन शेठ तुमच्या अंगात कला आहे कला. आता उद्या ह्यो मसाला किंग कसा मिरवितो बघा.